हाय, मी नम्रता. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. खूप दिवसांनी मी मिनी व्लॉग टाकत आहे, कारण माझी तब्येत पण खूप खराब होती. मुलालाही ताप आला होता आणि मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, ती माती आणून ठेवली होती. ती माती तशीच पडून राहिली होती, मुहूर्तच लागत नव्हता. आता हा व्हिडिओ मी काढला आहे, तो 2 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे. म्हटलं चला आज बरं पण थोडंसं वाटतंय, मग झाडांना माती घालून घेऊया, म्हणजे भर घालून घेऊया मातीची. कारण तुम्हाला पहिल्या व्लॉगमध्ये दाखवलं असेल, मी खूपच अर्ध्यापेक्षा जास्त कुंड्यांना खाली माती गेली होती, म्हणून मी तो माती आणून ठेवली होती. मग अशा प्रकारेच सगळ्या झाडांना खालची माती मोकळी करून वरती मातीची भर टाकली. हे माझं लिली आणि मोगऱ्याच्या रोपाची ही कुंडी आहे. ह्याच्यात मी 2 हे लावलेत रोप. आणि हो, हा मी लॉंग व्हिडिओज काढणार होते, पण तिथं असा आडवा कॅमेरा ठेवायला मला अजिबातच जागा नव्हती, त्यामुळं मला उभ्या कॅमेऱ्यामध्येच काढावं लागले व्हिडिओ. म्हटलं जाऊ देत की पार्ट 1 पार्ट 2 असं टाकता येईल. लॉंग व्हिडिओ तर काही 3 मिनिटाच्या वरती मला हा व्हिडिओ टाकता येणार नाही, पण भरपूर माझ्या कुंड्या होत्या. फुलाचं रोपटं तर मी आत्ताच लावलं होतं आणि ते खूप नाजूक होतं, कारण मी ते आत्ताच लावलं होतं. त्याची मुळं सुद्धा नीट जमिनीत पकडली नव्हती, पण तरी पण मला हे काढायलाच लागणार होतं. ह्याच्यात खाऊचं पण पानाचं एक वेल आहे बघा, आणि त्या वेलाच्या मुळ्यांनी सगळी माती व्यापून घेतली होती. मग म्हणून ह्याच्यात पण कमी पडत होती माती, आणि याला माती वरवर टाकून सुद्धा उपयोग नव्हते, कारण खालीच माती कमी होती. मग मुळं कशी वाढणार? मग सगळी कुंडी रिकामी करून घेतली आणि वेलाच्या मुळाला चिकटलेली सगळी माती ती थोडीशी वेगळी करून घेतली आणि त्याच मातीनं मग कुंडी भरली आणि राहिलेल्या कुंडीत पण मग उरलेली माती भरून घेतली.